केंद्रस्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानिमी होणार महोत्सव 2024 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुकळवाड केंद्र तालुका मालवण येथे एकूण 10 शाळा अंतर्भूत आहेत आणि केंद्र प्रमुख म्हणून जुनीस गावित हे काम पाहत आहेत। या केंद्र शाळेचे केंद्र मुख्याध्यापक श्री नांदोस्कर सर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी भाजीपळे सर, तांबोळी मॅडम, दळवी मॅडम आणि नेहाले मॅडम यांनी सर्व व्यवस्था चोख बजावली होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाडकर मॅडम यांनी केलं। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, उपशिक्षक, त्याचप्रमाणे उपस्थित पालक, विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। कार्यक्रमाचं उद्घाटन शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पातडे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। केंद्राचे केंद्र प्रमुख श्री जुनीस गावित सर यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। सौ भोसले मॅडम आणि केंद्राचे केंद्र मुख्याध्यापक नांदोस्कर सर यांनी क्रीडा विषयक माहिती मुलांना सांगितली। अध्यक्षीय भाषणानंतर श्री झोरे सर यांनी सर्वांचे आभार मानून हा स्वागताचा छोटेखानी कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं। यानंतर क्रीडा शपथ घेण्यात आली। क्रीडांगणाचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनानंतर पहिला कबड्डीचा सामना वराड देऊळवाडा संघ व केंद्रशाळा सुकळवाड यांच्यामध्ये खेळवण्यात आला। या सामन्यामध्ये जाधव सर, बाचीपळे सर, शिरवलकर सर आणि करुड सर यांनी पंच म्हणून काम पाहिले।
वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकार घेण्यात आले. या क्रीडा प्रकारांमध्ये झोरे सर, ठाकूर सर, जिकंबडे सर, त्याचप्रमाणे वाघाटे मॅडम, देसाई मॅडम आणि साबळे मॅडम यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर परुळेकर मॅडम, बोर्डवेकर मॅडम, कालेकर सर आणि जंगले सर यांनी नियोजन व अंतिम निकाल पत्रक तयार करण्याचे काम पाहिले. सांघिक क्रीडा प्रकारात खो खो हा खेळ घेण्यात आला. सर्व क्रीडा प्रकार झाल्यानंतर ज्ञानेमी होणार या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. दिवसभर खेळून सुद्धा मुलांचा मात्र उत्साह संध्याकाळपर्यंत तसाच होता. अखेर लहान गट ज्ञानेमी होणार या स्पर्धेमध्ये वराड कुसरवे शाळेने बाजी मारली. या शाळेतील शिक्षिका धनश्री देसाई मॅडम, त्याचप्रमाणे रुपेश गरुड सर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तर तळगाव राणेवाडी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. यापुढे समूह नृत्य या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. विषयानुरूप समूह नृत्य सादर करण्यात आली. समूह नृत्यानंतर समूह गीताच्या स्पर्धा घेण्यात आल्या. अखेर या 2 दिवसीय क्रीडा महोत्सवादरम्यान झालेल्या क्रीडा प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सर्व यशवंत विद्यार्थ्यांना प्रभागस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। अखेर केंद्र शाळेचे शिक्षक बाचीपळे सर यांनी सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।